मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जो पेपर लीक झालेला आहे, एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली गेली त्याच्याबद्दल काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचेच आभार. म्हणजे हा विषय आणि हा शब्द आपण सर्वांनी अनेक दिवसांपासून ऐकलेला असेल. पुढे आता नीटचा पेपर महाराष्ट्रातून लीक झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यात सीबीआय इन्क्वायरी झाली, बरेच काही लोकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर टीटचा पेपर काही महिन्यांपूर्वी लीक झाला. आता ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे, जी मी आपल्या सर्वांसमोर मांडेल. आता सगळा काळा अध्याय पेपर फुटीचा महाराष्ट्राचा म्हणजे 2026ला टीईटीचा 27 जून 2026ला पेपर लीक झाला. नीटचा आपल्याला माहिती, एसआरपीएफ मध्ये 2026 मध्ये झाला. एसईसी केमिस्ट्री 24ला जलसंधारणचा फुटला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग 23ला. त्यानंतर कोतवाल भरती म्हणजे कोतवाल भरतीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रात दुर्दैवाने त्या ठिकाणी लीक होतो. त्यानंतर महाजनको तलाठी भरती, पुढे तर मी डिटेलमध्ये याच्यामध्ये जाणारच आहे. वन संरक्षण, मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक, म्हणजे ह्या सगळा म्हणजे हा काळा अध्याय आहे. कारण का गरिबाची मुलं परीक्षेसाठी खूप मनापासून परिश्रम घेतात, पण पैसे देऊन आणि फक्त आपल्या विचाराची लोक सिस्टम मध्ये जावं यासाठी वेगळ्या पद्धतीचं इथं एक जाळं काही लोकांनी केलंय महाराष्ट्रामध्ये, असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. आता मी तुम्हा सर्वांना एफडीएच्या अंतर्गत औषध निरीक्षक याचा जो पेपर फुटला होता याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. एकतर औषध निरीक्षकचं काम काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती. एफडीएच्या अंतर्गत चांगला प्रामाणिक अधिकारी असेल, तुकाराम मुंडेंचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते सुरू केलेलं आहे. पण ते वरच्या लेवलचे झाले. त्यांच्या खाली जर अधिकारी चांगला असेल तर तो चांगलंच काम करू शकतो. पण जर पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन पैसे देऊन जर एखादा औषध निरीक्षक झालेला अधिकारी असेल तर एक तर तो पैसे वसूल करण्याचं पहिलं बघेल. त्यानंतर मग तिथं ज्या पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे ते त्याकडनं होणार नाही. आणि मग औषध निरीक्षक या पदावर जर पैसे देऊन एखादी व्यक्ती गेली तर किती मोठ्या अडचणी येऊ शकतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथं बघा, एक कप सिरप ट्रॅजेडीमध्ये 22 गरिबांची मुलं तिथं मेली. म्हणजे हा इतका महत्वाचा विषय आणि दुर्दैव असं महाराष्ट्रामध्ये हाच पेपर तिथं फुटलेला आहे.